रामकृष्ण हरी. आपल्यासोबत आहेत जगनदादा बोराडे. हे पंचकुतून येथे आलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या 6 ते 7 वाऱ्या झालेल्या आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालताना त्यांनाही अनेक अनुभूती आल्या त्यांचा अनेकांचा वेगवेगळा उद्देश असतो वारी मागे जाण्याचा. दादा, आपला नेमका उद्देश काय, यातून आपल्याला काय फलित मिळतं वारीतून? वारी जो एवढा आनंद आहे ना, तो कशातच आनंद नाही. कारण आपण वारी करतो आपल्या भविष्यात आपलं कुटुंब, आपले मुलं किंवा आपल्या मुलांना पुढं कळायला पाहिजे का वारीत काय बस. आपण केली तर पुढली वाटचाल त्यांनी करावा किंवा आपण नसताना पुढील त्यांनी धुराव त्यांनी उचलावी, हीच वारीचा एक संदेश आहे. दादा, आत्ताच्या वारीमधलं जर एकंदरीत हे बघितलं आपण तर 50 ते 60 वयाच्या पुढचेच नागरिक जास्त आहे वारीमध्ये. जवळजवळ 90 युवा पिढी तशी दिसत नाही. जवळजवळ 90% 50च्या पुढले वारकरी. अजून नवीन पिढीला त्याच्यात काय अजून त्यांना ते समजायला थोडा उशीर लागेल. जेव्हा आपल्या वयात तेव्हा येतील ना, त्यांना वाटतं का आपण लेट झालो, हे पहिलेच ते वारीत करायला लागत होती. हो, मग यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? यांना इथून पुढे हे सांगावं लागेल का तुम्ही वारीशिवाय पर्याय नाही, संप्रदायाशिवाय पर्याय नाही. हे केल्याशिवाय पुढलं भविष्य कसं घडल त्याच्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे. दादा, वारीतून तुम्हाला आनंद मिळतोय का? एकदम एक नंबर आनंद. आज 1 महिना झाला आम्ही त्र्यंबकेश्वरून निघालो. असं वाटत नाही का घरचं देण्यात आहे. वेळेवर आमचे जे प्रमुख आहे हे 5-6 जण, कुंजाभाऊ थिटे असतील किंवा आपले शिवाजी महाराज गायके असतील किंवा अनेक त्यांच्याबरोबर आहे गंगाराम महाराज शेलार असतील किंवा दशरथ शिवाजीभाऊ पेखळेंचे चिरंजीव ते असतील. आम्हाला एवढी एकदम 1 नंबर सुविधा त्यांनी पुरवली. ते त्यांच्याकडं लक्ष न जातं त्यांना वारकऱ्याला जेवढी सेवा करता येईल किंवा त्यांचं चांगलं होईल याच्याकडे त्यांचं फार लक्ष आहे. दादा, समीप आली पंढरी. आता काही 2-3 दिवसावरच आपण श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल होणार. वारकऱ्यांची उत्सुकता वाढलेली, हुरूर वाढलेली, विठ्ठल भेटीची त्यांना आस लागली. काय वाटतं तुम्हाला? एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. आज असं वाटतं का एवढ्या दिवसात झालो, अजून 2 दिवसात कधी जातील, आपण कधी चंद्रभागे जाऊन कधी स्नान करून कळसाचं कसं दर्शन घेऊ, याच्या सगळ्या वारकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. नक्कीच श्री क्षेत्र पंढरपूरची सगळ्यांनाच आस लागली आहे. आई चंद्रभागेमध्ये स्नान करून बा विठ्ठलाचे दर्शन घेण्याची सर्वांना सोड आहे. रामकृष्ण हरी.